आवाज सर्वसामान्यांचा। डांगे महाराज यांची विहापूर ते पंढरपूर पालखी सोहळ्याला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। ज्यावेळी दातेवाडी दुष्काळाची छावणी पडली होती त्यावेळी दिंडीला सुरुवात झाली। शेतकरी माळावरती दुष्काळात जनावरे कशी जगवायची या चिंतेत होते, तरी सुद्धा त्यावेळी अडचणीच्या परिस्थितीमध्ये कैलासवासी बाळासाहेब नलवडे आणि दातेवाडीच्या सर्व मंडळी यांनी ठरवले की गावामध्ये मुक्कामी दिंडीची व्यवस्था करण्याचा ठाम निर्णय घेतला। तेव्हापासून 12 वर्ष झाली दिंडी आणि दिंडीतील वारकऱ्यांची व्यवस्था केली जात आहे। दरवर्षी दातेवाडी आणि खडी मशीनवर डांगे महाराज यांच्या विहापूर दिंडीचे भावभक्तीने स्वागत केले जाते। विहापूर पासून पंढरपूर पर्यंत हजारो वारकरी दिंडीमध्ये सामील होत असतात। दातेवाडी आणि खडी मशीनवर दिंडीतील वारकऱ्यांची चांगल्या पद्धतीने नाश्ता पाण्याची सोय करून मानपान केलं जातं। अशा तऱ्हेने ज्ञानोबा रायांच्या आणि विठू माऊलींच्या कृपेने दिंडी सोहळा शांततेत पार पडत असतो। तर महाराज आता हे कितवं वर्ष आहे आणि काय सांगाल दिंडीविषयी तुम्ही? पायदिंडी पालखी सोहळा विहापूर ते पंढरपूर जात असताना यंदाचं 12 वर्ष आहे आणि गेले 12 वर्ष अगदी शून्यातून विश्व निर्माण, तसं हे शून्यातून विश्व निर्माण करत असताना दातेवाडी ग्रामस्थांचं फार मोठं योगदान आहे या दिंडी सोहळ्याला। पहिल्या वर्षी ज्यावेळी सुरुवातीला आलो त्यावेळी छावणी पडली होती आणि त्या छावणीच्या काळामध्ये मी आलो होतो तरी सुद्धा लोक बाहेरच्या माळावर जनावरं घेऊन होती। त्यावेळी सुद्धा मी त्यांना म्हणला दिंडीची व्यवस्था कराल का। अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या ग्रामस्थांनी त्यावेळी बाळासाहेब नलवडे ताते होते, ही सगळी मंडळी म्हणले काय नाही काही झालं तरी दिंडीची व्यवस्था करायची आणि त्यांनी अगदी छानपैकी व्यवस्था केली। आणि तेव्हापासून आम्हाला या रस्त्यावरती फार मोठा आनंद या दातेवाडीमध्ये आल्यानंतर होतो आणि नेहमीप्रमाणे यंदाही 12 वर्षाचे तसंच जसं पहिल्या वर्षी आहे तशाच तेवढ्याच आनंदाने आपल्या दिंडीचं स्वागत या दातेवाडीमध्ये होतं। दातेवाडी ग्रामस्थांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे। आता सुरुवातीपासून दिंडीत आता किती म्हणजे वारकरी वाढत जातात? आता 500 लोकांचा आकडा आहे आता कालपर्यंतचा। आज काहीतरी 100-150 वाढलेली, जवळपास 1001 लोकांचा संख्या होती पंढरपूरपर्यंत। बरं, तर तुम्हाला असं म्हणजे वारकरी हे करताना काय म्हणजे त्रास असं स्ट्रगल वगैरे काय त्रास ज्ञानोबराय करून घेत असेल? अच्छा, म्हणजे विठ्ठलाची सगळ्या कृपेनं सगळं काय अडचणी दूर होतात? अच्छा, बरं, तर शेवटी काय सांगाल म्हणजे इथं त्या म्हणजे आता तात्यांच्या विषयी 2 शब्द काय सांगाल तुम्ही? त्या तर वारीवरती लक्ष असायचं, पहिल्या वर्षापासून आम्हाला आधार होता आणि या रस्त्याला 24 तास 4 व्हीलर आमच्या मागं फक्त तात्यांचीच फिरायची। त्यामुळे आम्हाला वाटायचं काही टेन्शन आलं आधार काय वाटलं तर तात्या आहेत आमच्या बरोबर, असं आम्हाला वाटायचं। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।